नमस्कार मित्रमैत्रिणींनो. ह्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची एक छोटीशी क्लिप जरा जास्त व्हायरल होते आहे. त्याच्यामध्ये यांचं असं म्हणणं दिसतंय, की हिंदू धर्माला जो खतरा आहे, तो खतरा मुसलमानांपासून नाही, तो खतरा हिंदूंपासून नाही, तो खतरा इतर कोणांपासून नाही आहे, तर तो खतरा आंबेडकरवादी लोकांपासून आहे, बुद्धिस्ट लोकांपासून आहे, असं त्यांचं म्हणणं आहे आणि ती क्लिप व्हायरल होते आहे. आता जेव्हापासून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचायला लागली, जेव्हापासून आंबेडकरांचं मी बुद्ध अँड हिज धम्म वाचलं, गौतम बुद्धावरची काही पुस्तकं वाचली, तेव्हा मला ह्या अविमुक्तेश्वरानंद यांच्या या वाक्यावर रिॲक्शन द्यावी वाटली. आता हा जो काही माणूस म्हणतोय की हिंदू धर्माला खतरा वगैरे आहे, खरं तर यांचंच एक स्टेटमेंट जुनं आहे, ज्याच्यामध्ये ते स्वतःच असं म्हणत होते की धर्माला काही कुठलाही खतरा नसतो आणि हिंदू धर्माला कुठलाही खतरा नाही आहे. आणि मला असं वाटतं की तेव्हा ते धर्माच्या मूळ कल्पनेच्या एकदम जवळ होते. कारण की धर्म म्हणजे बाहेरच्या कुठल्या तरी देवाला पूजणं, बाहेरच्या कुठल्या तरी एका मूर्तीला मानणं, एका नावाला मानणं असं नाही आहे. तर मला असं वाटतं की धर्म म्हणजे तत्त्व असली पाहिजे आणि ती तत्त्व गौतम बुद्धांनी बरीच तत्त्व सांगितलेली आहे. आपलं जीवन कसं असायला पाहिजे, आचरण कसं असायला पाहिजे, नीती म्हणजे काय, आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसतात. आणि आज अविमुक्तेश्वरानंद असं म्हणतायत की धर्माला याच्यामुळे खतरा आहे आंबेडकरवादी लोकांपासून आणि बुद्धिस्ट लोकांपासून. आणि त्याचं कारण ते त्यांना ते म्हणतात की काय बुद्धिस्ट लोकांनी मुसलमानांना इकडे येऊ दिलं, पहिल्यांदा त्यांनी त्यांना बुद्धिस्ट हिंदू लोकांना बुद्धिस्ट केलं आणि बुद्धिस्ट लोकांना नंतर मुस्लिम केलं, असं कायच्या काय ते म्हणतात. अरे एवढाच जर का बुद्धांपासून प्रॉब्लेम आहे ना, मग बाहेर जेव्हा जातात नरेंद्र मोदी, तेव्हा गौतम बुद्धाचं नाव कशाला घेतात? बुद्ध की धरती से आया हूँ का म्हणतात? अरे परवाचीच गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस, तो मेस्सी नावाचा एवढा मोठा प्लेयर आलेला होता, खेळाडू आलेला होता, त्याला गिफ्ट देताना काय दिले देवेंद्र फडणवीसांनी? रामाची मूर्ती नाही दिली, कृष्णाची नाही दिली, शिवाची नाही दिली, गौतम बुद्धाची फ्रेम भेट दिली. का बरं दिली? कारण मला असं वाटतं कुठेतरी आता हे आहे की भारताची जी काही ओळख आहे, ही इथली मूळ जी ओळख आहे ती गौतम बुद्ध यांचीच ओळख आहे. आणि बाहेरच्या लोकांना सुद्धा जे सगळ्या धर्माचा जर तुम्ही अभ्यास केला ना, किंवा थोडंसं वाचलं जरी, सगळेच धर्म अर्थात सगळ्याच धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मही असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, पारशी, शीख, सगळे सगळे या सगळ्या धर्मांमध्ये चांगली तत्त्व ही लोकांचं आयुष्य सुधरावं म्हणून चांगली तत्त्व दिलेलीच आहेत. पण मला असं वाटतं की त्यातही सगळ्यात जास्त जर का चांगली तत्त्व ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आहेत, की कुणाला त्रास द्यावा का, हिंसा करावी का, खोटं बोलावं का, ह्या ज्या काही गोष्टी आहे, ह्याचं प्रॅक्टिकल सोल्युशन गौतम बुद्धांच्या तत्वांमध्ये आहे. या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी आहे. खरं नक्की वाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि त्यामुळे जगभरामध्ये आहे ना, जर कोणत्या एका धर्माचं नाव घेतलं जातं ते म्हणजे बुद्धिझम याचं. तुम्ही ChatGPTला पण विचारा की सगळ्या धर्माचं ॲनालिसिस करून मला सांग की कुठल्या धर्मात अशी तत्त्व आहेत की जी प्रॅक्टिकल आहे, कुठल्या धर्मात चांगली तत्त्व आहेत. तर त्याचंही उत्तर हे बुद्धिझमच्या जवळ जास्त जातं. अर्थात ते ChatGPT तुम्हाला बाकीच्या धर्माचंही कौतुक सांगेल, ते अर्थात आहेच. मग मला असं वाटतं की यांना का प्रॉब्लेम आहे बुद्ध धर्मापासून? हिंदू धर्माला प्रॉब्लेम नाही आहे हो. मी सांगू का कोणाला प्रॉब्लेम आहे? गौतम बुद्धांच्या तत्वांपासून अशा लोकांना प्रॉब्लेम आहे की ज्यांना असं वाटतं की आमची जात म्हणजे भारी आहे, बाकीचे हलक्या जातीचे आहे, बाकीच्या जातीत जन्मलेले लोक हे हलक्या प्रतीचे असतात, त्यामुळे त्यांना हलक्या दर्जाची त्यांनी कामं केली पाहिजे. भारीवरची प्राईम मलिदा ज्याच्यामध्ये आहे ती कामं बाकीच्या जातीतल्या लोकांनी नाही केली पाहिजे, असं ज्या एका वर्गाला वाटतं त्यांनाच गौतम बुद्ध यांच्यापासून प्रॉब्लेम असू शकतो. कारण गौतम बुद्ध म्हणतात की वरचं खालचं काही नाही आहे, सगळे सारखे आहोत. आंबेडकरांपासून त्यांनाच प्रॉब्लेम असू शकतो एका जातीला. बाकीचे पण आहेत ना, हिंदू धर्मातले हे सगळे बांधव नाही आहेत. धनगर, माळी, कोळी, कोष्टी, हे मराठा, महार, मांग, हे सगळे तुम्ही म्हणता ना हिंदू धर्मातले लोक आहात. मग हे
आणि हिंदू धर्म हे यांच्यामध्ये काय हे आहे, मी तर म्हणते ना, सगळ्यात चांगलं जर का आज जे काही आहे ते गौतम बुद्धांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या धर्मासाठी करून ठेवलेल्या या गोष्टी आहेत. आणि आज हे शंकराचार्य म्हणतात. मग मला स्वामी विवेकानंदांचं मी पुस्तक वाचत होती, त्यातला एक मला किस्सा फार तुम्हाला वाचून दाखवायचा आहे. याच्यामध्ये स्वामी विवेकानंद डायरेक्ट असं म्हणतात की शंकराचार्यांनी, पूर्वीच्या शंकराचार्यांनी वादांमध्ये हरवून कितीतरी बौद्ध श्रमणांना जाळून मारले, असं विवेकानंद खंड 4 मध्ये पेज नंबर 56 आणि नवीन प्रताही दिलेला आहे. या पेजवर काय काय दिलेलं आहे तुम्हाला इथे बाजूला फोटो पण दिसत असेल. काय म्हणतात आता, आज जे हे शंकराचार्य बोलले त्यांचेच आधीचे शंकराचार्य यांच्याबद्दल ते म्हणतात की शंकराचार्यांची बुद्धी वस्तऱ्याच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण होती. ते खूप वादकुशल होते, पंडित होते, पण त्यांची उदारमतवादिता तेवढी विशाल नव्हती. त्यांचे हृदयही असेच असावेसे वाटते. ब्राह्मण्याचा त्यांचा अभिमानही खूप होता. आणि जर का धर्माचे स्वतःला रक्षणकर्ते म्हणत असाल, धर्माचे प्रमुख म्हणत असाल, तर तुम्ही ज्याच्यामध्ये जन्माला आला त्याचा अभिमान नसायला पाहिजे. त्याला काय म्हणूया की नाही बाबा, आम्ही हे म्हणजे काहीतरी भारी वेगळं रसायन आहे म्हणून. आणि या शंकराचार्यांचं मधल्या काळामध्ये ते दिसतात, बरेच बाकीच्यांपेक्षा बऱ्याच गोष्टी ते काय म्हणूया बऱ्या बोलत असतात. पण कधी कधी हे असे स्टेटमेंट असतात. आणि त्याच्या आधीचं एक वाक्य तुम्हाला माहिती असेल त्यांचं, त्या यादव नावाच्या एका व्यक्तीने कथावाचन केलं होतं, तर त्याचं मुंडन करायला लावलं होतं. नॉर्थमधली गोष्ट आहे. आणि एका ब्राह्मण महिलेचं मूत्र त्याच्या अंगावर शिंपडून त्याला शुद्ध केलं होतं. आणि त्याला सांगितलं होतं की तू ह्या जातीतला नाही आहे, कथावाचनाचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे आणि त्यामुळे तू कथावाचन नाही करू शकत, असं सांगितलं होतं. त्याच्यावर या अविमुक्तेश्वरानंद यांची प्रतिक्रिया घेतली. तेव्हा हे महाशय म्हणत होते की हो बरोबर आहे, शास्त्रांनी एकाच जातीला दिलेला आहे त्याचा अधिकार. मग जर का आजही भारतात संविधान लागू होऊ नये इतक्या वर्षानंतरही जर का शंकराचार्यांना असं वाटत असेल की ही गोष्ट ह्याच जातीतल्या लोकांनी करायची, ती गोष्ट त्याच जातीतल्या लोकांनी करायची, आणि ज्याला तुम्ही म्हणता की ब्रह्मांनी या सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती केली, त्यांना हे सगळे जर का त्यांचे लेकरं आहेत, तर मग त्यांना हे सगळे लेकरं सारखे प्रिय का नाही आहेत? सारखे प्रिय नव्हते का? की होते त्यांना सारखे प्रिय, पण तुम्ही किंवा ह्या एका जातीतल्या लोकांनी, त्या एका जातीतल्या काही लोकांनी स्वतःच्या पिढ्यांना कायम उच्च दर्जात ठेवण्यासाठी म्हणून असा काहीतरी नियम केला, अशा कहाण्या रचल्या, अशा गोष्टी सांगत गेले का? आणि ज्याला तुम्ही म्हणता की हे शास्त्रांनी हे केलेलं आहे. असं तर होऊ नाही शकत ना. मुखापासून कोणाचा जन्म होतो, कोणाचा हातापासून जन्म होतो, कोणाचा जांघापासून. बायोलॉजी असं नाही सांगत. पण ठीक आहे, विवेकानंदांचं मी कोट करून सांगते. विवेकानंद पुढे काय म्हणतात, ते हे म्हणतात की जर का ते म्हणतात की त्यांचं म्हणणं असं होतं की ब्राह्मणेतर जातींना ब्रह्मज्ञान होणार नाही. जे ब्राह्मण नाही आहेत त्या जातींना ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं शंकराचार्यांचं. आणि ते म्हणतात की जर का कोणाला झालं आणि असं जर का तुम्ही सांगितलं की अहो बघा हे किती तेजस्वी आहेत, तर ते म्हणतात हां म्हणजे हे मागच्या जन्मात ब्राह्मण होते. आंबेडकरांच्या बाबतीतही असंच आहे. अनेक लोक काय म्हणतात, जर का तुम्ही म्हटलं नाही हे बघा किती जीनियस माणूस होऊन गेला, तर ते म्हणतात हा नाही मागच्या जन्मात ते हे होते. म्हणजे तुम्हाला काहीही करून ह्या जातीत जन्माला आलेला माणूस हा पिढ्या पुढच्या कितीतरी जन्म हा श्रेष्ठच असतो, असं काहीतरी जे बिंबवायचं आहे ते विवेकानंद त्याचं हे करतायत. ते म्हणतात की हा काय प्रकार आहे. ते बघा काय म्हणतात, पूर्वजन्मीचा तो ब्राह्मण होता म्हणूनच हे झाले त्याला ब्रह्मज्ञान. ते म्हणतात ब्राह्मण्याची ही अशी ओढाताण करायची काय गरज आहे? वेदांनी तर प्रत्येक त्रैवर्णिकाला वेदपठणाचा आणि ब्रह्मज्ञानाचा अधिकार सांगितलेला आहे. शंकराचार्यांना या बाबतीत वेदांच्याही पुढे जाऊन इतके अरण्य पांडित्य प्रकट करायची वास्तविक पाहता गरज नव्हती. आणि पुढे मग ते म्हणतात की बौद्ध श्रमणांना शंकराचार्यांनी बघा काय म्हणतात, काय काय केले. अरे मग हे काय आहे, हे काय आहे? मग आता शंकराचार्य जे काही म्हणतायत, आणि मला सगळ्या बांधवांना, आपल्या भारतीय बांधवांना सांगायचं आहे की हे जे काही म्हणत आहेत की आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं आहे, प्रश्न असा आहे की हे हिंदू राष्ट्र या देशातल्या सगळ्या जाती धर्माला फायदा करणारं असणार आहे का? तुम्हाला
खोटं बोलणाऱ्या लोकांपासून धर्माला धोका आहे असं नाही वाटत. भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांपासून धर्माला धोका आहे असं नाही वाटत. तुम्हाला राम मंदिरामध्ये पैसा खाल्ला ज्यांनी, त्याच्यामुळे राम मंदिर गळलं, त्यांच्यापासून धोका आहे असं नाही वाटत. राम मंदिराचे जाणारे ते पथ, रस्ते, त्याचं एअरपोर्ट, त्यांचं रेल्वे स्टेशन सगळं पडायला आलं 6 महिन्यातच. हे असे पैसे खाणारे राम मंदिराच्या त्या जन्मभूमीवर, अशा लोकांपासून धर्माला धोका आहे असं तुम्हाला नाही वाटत. तुम्हाला वाटतं की आंबेडकर ज्यांनी सगळ्यांना एकसारखं आणलं, ज्यांनी हजारो पिढ्यांपासूनचा जो अन्याय होता त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, यांच्यापासून तुम्हाला असं वाटतं की या धर्माला धोका आहे? तर नाही. मला असं वाटतं बहुजनांनो, आता समजून घ्या की आंबेडकर आणि गौतम बुद्ध हे बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणलेले आहे. त्याच्यामुळे बहुजनांना तर धोका नाही, उलट बहुजनांचा फायदाच आहे आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचा. आणि जर का धोका असेल, धोका नाहीच आहे तो खरं तर, कारण की त्या वरच्या एका जातीला धोका नसायला पाहिजे. आपण सगळे एका भारत मातेचे पुत्र आहोत. तुम्ही ब्राह्मण असा, तुम्ही क्षत्रिय असा, तुम्ही वैश्य असा, आपण सगळे एकाच भारत मातेचे पुत्र आहोत. तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही काहीतरी भयंकर विशिष्ट काहीतरी याच्यातून हे झालेलं आहात? आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तर बाकीच्या लोकांना त्याचा राग नाही येणार? बाकीच्या लोकांना असं नाही वाटत की कोण, सगळेजण आता रॅशनली विचार करणारे लोक आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी पण आणि सगळ्याच वरच्या आणि खालच्या सगळ्यांसाठीच हा एक विचार करणंच बरोबर आहे की आपण सगळे सारखे आहोत. आणि जर का या देशाला धोका असेल ना, तर या देशाला धोका आहे धर्माचा वापर करणाऱ्या लोकांपासून. भगतसिंग म्हणतात, जाती धर्माचे झगडे लावणाऱ्या लोकांपासून या देशाला धोका आहे. या देशाला वाचवायचं असेल तर ह्या धर्माचे नावं घेऊन ढिंडोरा पिटणाऱ्या लोकांपासून वाचवायला पाहिजे. बाकी धर्म आपापल्या घरामध्ये असतो, आपण आपला कोपरा असतो, आंघोळ केल्यावर आपण प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या धर्माच्या याच्यानुसार काहीतरी करत असणार आहे. आपल्याला खरं तर आज गरज आहे देशभक्त लोकांची, खरं तर आज प्रामाणिक, खरं बोलणाऱ्या, पैसा न खाणाऱ्या, स्वार्थत्याग करणाऱ्या लोकांची, काहीतरी चांगली मूल्य या देशाला देणाऱ्या लोकांची गरज आहे. या सगळ्या गोष्टींवरच्या तुमच्या प्रतिक्रिया मित्रमैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला जर का मला मदत करावी वाटत असेल तर माझे हे कोर्सेस आहेत ते खरेदी केल्याने पण मला मदत होतेच. थांबते. थँक्यू सो मच.